हाय मित्रमैत्रिणींनो, चला तुम्हाला वरून आमच्या टेरेसवरून परिसर दाखवणार आहे. हे बघा किती छान वातावरण आहे. खूप छान वातावरण आमच्या इथून टेरेसवरून. इथं सगळी मका केलेली आहे. हे बघा तिकडं पिवळं रान दिसतंय, तिकडं सगळीकडं गहू केलेला आहे. इकडं सगळीकडं गहू आहे, कोणाचा घास आहे, मक्का आहे. पाहू शकता तुम्ही किती छान वातावरण आहे. पक्ष्यांचा आवाज पण तुम्हाला येत असेल पहा वरती. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहे. हे बघा खूप छान वातावरण आमच्या इथलं. हे बघा हा सगळा आमच्या टेरेसवरचा परिसर आहे पूर्ण. आमच्या दारातलं लिंबाचं झाड आहे. इकडं आपल्या आत्याबाई बसलेले, तुम्हाला दाखवते मी आत्याबाईचं काय चालू आहे. चला इकडं बघा किती छान वातावरण दिसतंय. हे बघा चला इथं आपल्या आत्याबाई बसलेले आहे. तेव्हा तुम्हाला सांगितलं तर आम्ही तुरीच्या शेंगा केलेल्या होत्या. त्याची तूर निघाली होती, आत्याबाईनं ती भिजत टाकली. त्याची आता डाळ करताय तुरीची. डाळ तयार झाली आहे बा. अशी डाळ तयार झालेली याची बघा. तुरीची डाळ आमची घरची डाळ आहे बरं का. छान वाटते का? छान वाटते. अशी डाळ केली आपण पवात्याने. हे बघा आपली डाळ. हे बघा आत्या आपल्याला डाळ दाखवत आहे. हे बघा मंडळी, अशी डाळ तयार होणार आता ही. छान वाटते का डाळ? 2 किलो आपल्याला तुरी निघाल्या होत्या. आत्याबाई म्हणे आपण घरातच तयार करू, त्यांना येत ती डाळ करता. बघा हे बघा त्याच्यामध्ये त्याने डाळ तयार केलेली मस्त. हे बघा खाली भरडता येत्या. अजून टाकण्याची चाळायची आपल्याला. हे बघा अजून ती पाकडायची आत्यांना. गोणीवर करत होत्या त्या, पण खाली पण छान होती म्हणून खाली करता येतं. पाहू शकता तुम्ही. घरीच भिजत घातली होती आत्यांनी. त्या म्हणे बाहेर नसतं, मी घरीच करते म्हणे. हे बघा तुरी आपण घरी खायला पण ठेवलेल्या आहे. तुरीच्या घुगऱ्या केल्या तुम्हाला दाखवणार आहे एखाद्या दिवशी. तुरीच्या घुगऱ्याची भाजी खूप छान लागते, चविष्ट मस्त. हे बघा कशा करताय आत्याबाई आपल्या. आमचा टेरेस आहे वरती, हे पाहू शकता. जातानी बनवते आपण, आता थोडी ना ती नाशिक. बघा इकडून किती छान वातावरण दिसतंय आपल्या इथलं. पाहू शकता तुम्ही, खूप भारी वातावरण आहे. नारळाचं झाड वगैरे बघा किती छान दिसतंय. पक्ष्यांचा आवाज सुद्धा खूप छान येतोय. ते बघा पक्ष्यांचा थवा किती छान चाललेला आहे. हे बघा इथून सुद्धा किती छान वातावरण दिसतंय पा. हे बघा इकडं सुद्धा खूप छान वातावरण दिसतंय. हे बघा पक्ष्यांचा थवा किती छान आलेला आहे. किती छान दिसतंय पाहता पक्ष्यांचा थवा. चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला आत्याबाई बाय बाय करा. बाय बाय. हे बघा पक्ष्यांचा थवा किती छान आहे. हे बघा माझी मुलगी पण बाय बाय करते आता.